व्यासपीठासमोरील डाव्या बाजूस जे काही सन्माननीय केटरर्स बंधू बसले आजच्या कार्यक्रमासाठीचे सन्माननीय प्रमुख अतिथी यांचं आगमन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. सन्माननीय प्रमुख अतिथी जलाटवाडी एकमेव नितीन याच्याने पूर्ण महाराष्ट्र कष्ट केला सुद्धा कंपनीचे काही रूल्स मोडून फक्त आपल्या एका शब्दावर स्टॉल एक्झिबिशन लावलेलं आहे. फक्त त्याच्या रिस्कवर सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशन सातारा स्नेहमेळा 2025 साठी काही जे स्टॉल लागलेले आहेत आणि हे सगळे विक्रीसाठी त्यांच्या शोरूमला एका पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले विभाची पूर्ण एजन्सी आहे जिल्ह्याची. त्याचं हायरली क्वालिटीचं प्रोडक्ट महाबळेश्वर पाचगणीच्या सर्व हॉटेल सर्वच इथून त्यांच्याकडून जातं त्यांनी मार्केट कॅप्चर केलं. म्हणजे फक्त सर्व्हिस इंडस्ट्रीच्या असल्यामुळे हे सगळे विभाजी एवढे हायर क्वालिटीचे प्रोडक्टसुद्धा साताऱ्यात त्यांनी आपल्यासाठी अवेलेबल केले की ज्या फूड क्वालिटी ह्या तयार बेसेस आहेत. टिक्की असतील, चाट असतील, मोमोज असतील, नाचोल असतील, हे आपल्याला आपण बनवून सुद्धा ह्यांच्याकडनं घेऊन आता आपल्याला स्वस्त पडतं. म्हणजे आपलं लेबर कॉस्ट फ्रायर हे आपण डीप फ्राय करून देऊ शकतो. हे असं त्यांनी सगळ्याला बाकीचे सॉसेस फार बेस्ट बाकी आउट ऑफ इंडिया एक्सपोर्ट होतो. अध्यक्ष श्री विवेक शिंदे यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा अध्यक्ष सातारा जिल्हा मंडप आणि डेकोरेशन असोसिएशनचे सर्व सन्माननीय श्री विजय बनके आणि तिच्या कृपा दृष्टीने यांची सर्व आणि भरभराट व्हावी तेवढा खंबीर आला पाहिजे. कारण मोबाइल
त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हावं. जिल्हा कोल्हापूर. जिल्हा केटरिंग असोसिएशन सांगली अध्यक्ष सन्माननीय श्री संतोष. जिल्हा केटरिंग असोसिएशन इचलकरंजी सन्मान. टाळ्यांचा आवाज तितकाच गोड आणि दमदार झाला पाहिजे. त्याचबरोबर सर्व केटरर्स बांधव, सर्वप्रथम मी कोल्हापूर केटरिंग असोसिएशन, सांगली केटरिंग असोसिएशन, इचलकरंजी केटरिंग असोसिएशन आणि सातारा जिल्हा मंडप असोसिएशन या सर्व पदाधिकाऱ्यांचे सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशन मार्फत त्यांचं स्वागत करतो. सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशनची स्थापना ही 2021 ते 22 या कालखंडात कालावधीत झाली. माझा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यकाळ हा 2021 ते 2024. या वर्षी मला जिल्हाध्यक्षाचा मान मिळाला, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. कोणतीही संघटना काढल्यास सर्व घटकांचा विचार करून एकत्र मोड बांधूनच काम करावं लागतं. पण कोणतेही असलं, प्रत्येक जण हा संघटनेचा घटक आहे. संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. संस्था चालवताना अनेक अडचणी येतात. त्या सर्व अडचणींवर मात करून पुढे जाणे ही खरी ताकद आहे. आपल्या सातारा जिल्हा केटरिंग असोसिएशन मार्फत स्थापना झाल्यापासून ज्या वेळी केटरर्स बांधवांना अडचण आली किंवा कुठल्याही अडचणीच्या काळात संघटना पूर्ण त्यांच्या पाठीशी राहिली. सर्व जिल्ह्यातल्या केटरर्स बांधवांनी त्या काळात त्यांना पडत्या काळात पूर्ण मदत केली. त्याबद्दल सर्व केटरर्स बांधवांचे मी आभार मानतो की आपलाच केटरर्स बांधव हा अडचणीत असताना कुठल्याही आपल्या केटरर्स बांधवांनी मागं पुढं न करता त्या काळात त्याला सरळ हाताने मदत केली. त्याबद्दल सर्व केटरर्स बांधवांचे मी संघटनेमार्फत आभार मानतो. ज्यावेळी रणजित केटरर्स रहिमतपूर जे आता आपले कोरेगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर सुद्धा ज्यावेळी संकट आलं त्यावेळी सुद्धा संघटनेतले सर्व पदाधिकारी सर्व केटरर्स बांधव यांनी त्यांना मदत केली. तसेच वाईचे विनोद यादव किंवा कोरेगावचे इंदापुरे या सर्वांच्या अडचणीच्या काळात जी मदत झाली ती फार लहान मोलाची मदत होती आणि ती संघटनेमार्फत झाली. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण संघटनेत एकोपा राहण्यासाठी दरवर्षी संघटनेमार्फत तिरुपती बालाजीचे दर्शनची ट्रिप आयोजित करतो. त्यामार्फत त्या मार्गाने सर्व आचार्य एकत्र येतात, केटरर्स बांधव एकत्र येतात, एन्जॉय ट्रिप होती, देवदर्शन होतं. त्याच्यानंतर ज्यावेळी गुजरातला अहमदाबादला एक्झिबिशन निघालं त्यावेळी सुद्धा आपण संघटनेमार्फत जेवढ्या केटरर्स बांधवांना शक्य होतं तेवढे केटरर्स बांधव आपण एक्झिबिशनला घेऊन गेलो, त्यांना एक्झिबिशनचं महत्त्व पटवून दिलं. आता जे मुंबईला एक्झिबिशन झाले त्यावेळी सुद्धा सातारा जिल्ह्यातनं जेवढे आपण केटरर्स बांधवांना नेता येईल अशांना नेण्याचं काम संघटनेमार्फत आपण केलेलं आहे. त्यांना जातानाचं पूर्ण मार्गदर्शन
संघ एक्झिबिशन बघण्याचं संपूर्ण मार्गदर्शन संघटनेमार्फत केलं. सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम केलं. हे संघटनेमार्फत झालेलं आहे. संघटना एकत्र येण्यासाठी सर्व आपल्या जिल्ह्यातील सर्व बांधवांनी जी संघटनेसाठी हातभार लावला, सगळ्यांनी आपला वेळ देऊन जेवढी संघटना आपली मजबूत करता येतील यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्व केटरर्स बांधवांचे पुन्हा एकदा आभार मानतो व आशा करतो की भविष्यात आपली संघटना ही अजून भरपूर मोठ्या प्रमाणात मजबूत होईल व आपली संघटनेचे सदस्य अजून याप्रमाणे जेवढे वाढतील त्यासाठी मी प्रयत्न करतो व सर्वांना तसं प्रयत्न करून सर्वांना सांगतो की त्याच्या परीनं जेवढं त्यांना संघटनेमार्फत सभासद आपल्या संघटनेत आणता येतील त्याचा प्रयत्न त्यांनी करावा. एवढे 2 शब्द बोलून मी सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 वर्षात त्यांनी एवढी डेव्हलपमेंट केलेली आहे हे बघून खूपच बरं वाटलेलं आहे. कारण एकी जिथं असते तिथं काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळतं आपल्याला. आणि हे आता मी स्वतःच बघायला लागलो. कारण आमच्या असोसिएशनमध्ये आम्ही गेली 4 वर्ष धडपडतोय की एक संमेलन करायचं, पण ते मार्गस्थ होत नाही आहे. बऱ्याच अडचणी येत आहेत. पण वैष्णव साहेबांनी 3 वर्षात एवढं सगळं उभा करणं म्हणजे नॉट अ जोक. आणि आम्हाला मार्गदर्शन कोल्हापूर असोसिएशनचं सुद्धा आहे, तरी सुद्धा आम्ही पुढे जाऊ शकत नाही आहे. पण त्याचं कारण आहे एकी होत नाही आहे. आपल्या बांधवांमध्ये हीच अडचण आहे की कोणी एकत्र होत नाही. जोपर्यंत प्रत्येकाला एकीचं बळ मिळत नाही तोपर्यंत तो असोसिएशनला संलग्न होत नाही. हे आजपर्यंत दिसून आलेलं आहे. पण भरत वैष्णव साहेबांनी बरेच प्रयत्न केलेले दिसत आहेत. आज त्याचं एक फळ दिसतंय समोर. त्यांच्या मगाशी आम्ही बसलो होतो थोडंसं डिस्कशनमध्ये. त्यांच्या डिस्कशनमध्ये लक्षात आलं की 30 वर्ष त्यांच्या बरोबर मंडप असोसिएशनचे सर्व पदाधिकारी बरोबर आहे. कसं असतं ज्या वेळेला आपल्याला समविचाराची माणसं भेटत जातील तेव्हा आपण कुठेतरी पुढच्या मार्गाला जाण्यास समर्थ होतो किंवा आपण त्याला पुढं नेत जातो. हे असं आज दिसतंय आपल्याला. आणि त्यांनी मला बरंच काय सांगितलं आता बसलेलो त्याला डिस्कशनमध्ये की आम्ही 10 वर्ष करतोय त्यावेळेला 10-15 लोक होते. आज 100-110च्या वर आम्ही मेंबर लिहिलेले आहेत. खरंच चांगली गोष्ट आहे. आणि एकीचं बळ जोपर्यंत ज्या प्रत्येक माणसाला कळत नाही तोपर्यंत आपल्या संघटनेपाशी तो कार्यकर्ता किंवा सभासद येत नाही. हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. आज बरेच ठिकाणी असे प्रसंग घडवलेले आहेत जिथे संघटना एकत्रित असते तिथं त्याला फळ मिळतंय. हे आम्ही पण बघितलेलं आहे. कोरोना काळात आमच्या असोसिएशननं महापालिकेशी भांडण करून त्यांना अर्ज वगैरे करून म्हणजे आम्ही बरीच लोक गेलो होतो उपायुक्तांकडे किंवा तुम्ही आमचे व्यवसाय ठराविक काळासाठी बंद होते, याला तुम्ही काहीतरी पर्याय दिला पाहिजे. हे जर 1-2 जण गेलो असेल तर त्यांनी त्याचा विचार केला नसता. बरोबर आहे ना. 1-2 जण गेलो असेल तर त्याचा विचार त्यांनी केला नसता. पण आम्ही 45 ते 50 माणसाच्या हॉलमध्ये जाऊन बसलो. त्यांनी लगेच निर्णय दिला. आम्ही कोरोना काळात प्रत्येक कार्याची घरपट्टी 3/3 कमी करून आणली. म्हणजे 3/4 करून आणली. म्हणजे प्रत्येकाचे जवळपास 50,000 1 लाख असे घरपट्टीमध्ये वाचले. पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या राजधानी साताऱ्याच्या पावन नगरीमध्ये हा जो मेळावा सातारा संघटनेने जे ठेवलेला आहे आणि त्यांचं नियोजनबद्धपणा अगदी जोखण्यासारखं आहे किंवा नावाजण्यासारखं आहे. मी अध्यक्ष भरत भाई, उपाध्यक्ष दीपक शिंदे,
सचिव रमेश पाटील साहेब, कार्याध्यक्ष आमचे मित्र संजय देशपांडे आणि जिल्हा संपर्क प्रमुख नीरज गायकवाड, सर्वांचं अगदी मनापासून कौतुक करतो. त्यांनी जे कार्यक्रमाचे अगदी बारकावे जे टिपलेले आहेत, म्हणजे स्टॉलच्या वर असलेले नंबर असतील, कुठल्या स्टॉलची फ्लेक्स त्यांनी सोडलेली नाही, किंवा तालुका निहायचे जे पदाधिकारी आले किंवा तालुक्यातून आलेल्या संघटनांचे बोर्ड सुद्धा त्यांनी लावायचं विसरले नाही. हा मान सन्मान किंवा येणारा प्रत्येक तालुका लेवलवरून येणारा प्रत्येक घटकाला किंवा केंद्राला जो मान सन्मान द्यायचा जो प्रयत्न केलाय, हा खरोखर कौतुकास्पद आहे. आज मी या व्यासपीठावर उपस्थित राहून आवर्जून मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगेन की 26 तारखेला आपला राष्ट्रीय केटरिंग समारोह आहे. या राष्ट्रीय केटरिंग दिवसाच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तेवढे सामाजिक उपक्रम करता येतात का बघा. आम्ही आमच्या केटरिंगच्या कोल्हापूर केटरिंग असोसिएशनच्या विद्यमाने गेल्या वर्षी सप्ताह साजरा केला आणि मी अभिमानानं सांगतो की पूर्ण अखंड भारतामध्ये सप्ताह साजरा करणारं संघटन म्हणजे कोल्हापूर केटरिंग असोसिएशन नावावर साजरा झाला. 7 दिवसात आम्ही 7 उपक्रम केले. वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, अनाथाश्रमामध्ये जाऊन अनाथ विद्यार्थ्यांना काय शाळोपयोगी लागणाऱ्या वस्तू असतील त्या त्यांना आपण दिल्या. नंतर केटरर्ससाठी फायर फायटिंग एक्स्टिंग्विशर आणि असे फर्स्ट एड वाले प्रोग्राम आपण ठेवले. तर अशा पद्धतीचे काही उपक्रम जर आपण करू शकलो जेणेकरून आपण आपल्या केटर बांधवांचे फायदा होईल यासाठी आपण काही करता येईल याच्यासाठी उपक्रम राबवायला हरकत नाही. दुसरा महत्त्वाचा विषय जो आम्ही आवर्जून आमच्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही देत असतो तो म्हणजे व्यावसायिक नॉलेज. की बाबा व्यावसायिक नॉलेजमध्ये म्हणजे काय की आपण पारंपरिक व्यवसाय करतो, लागणारा शिदा मागवतो, तो शिजवायचं काम करायचं, राहिलेला शिदा तो ठेवलाय नाही ठेवलाय, त्याची लागत किती आहे किंवा आपण किती रुपये कुठल्या वस्तूला आपण लावले पाहिजे ह्याचं सुद्धा बऱ्याच केटरर्सना ज्ञान नाहीये किंवा थोडेसे अनभिज्ञ आहे. तर मी भरतभाईंना या व्यासपीठावर उपस्थित राहून मी असं सांगेन की याशी रिलेटेड काही कार्यशाळा ठेवता येत असतील तर त्या कार्यशाळा ठेवून अगदी तळागाळातल्या तालुक्यातून येणाऱ्या आपल्या माता भगिनींना व्यवसाय करत असताना त्यांचा नफा कसा वाढेल यासाठी काय मार्गदर्शन करता येईल याची आपण पूर्तता करायला हरकत नाही. अशा पद्धतीचे काही कार्यशाळा असतात. आम्ही त्या तुम्हाला आमच्या जिल्ह्यातल्या जेव्हा असतात त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगू. सांगली, इचलकरंजी किंवा कराडची येतात. मी शब्द देतो की पुढच्या उपक्रमाच्या वेळेला 100% साताऱ्याचा सगळा पदाधिकारी वगैरे केटरर्स खूप चांगलं नॉलेज सेशन असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांनी नुसता वेळ दिला. काय होतंय केटरिंग जेवण बनवणे, मसाला भात, शिरा भात, आमटी हे आपल्याला शिकवायची गरज नाही. शिकवायची गरज ही आहे की नवीन काय गोष्टी आपल्याला आज समाजात किंवा व्यापारात आपल्याला द्यायचे आणि नवीन गोष्टी देत असताना आधुनिक काही गोष्टी ऍडव्हान्स गोष्टी आहेत त्या एक्झिबिशन शिवाय आपल्याला साध्य करता येत नाही. तर जेव्हा कधी फेडरेशनच्या स्वरूपात एक्झिबिशन्स असतात तर आवर्जून तुम्ही संघटनेच्या स्वरूपात रिप्रेझेंट व्हा, ते एक्झिबिशन अटेंड करा. असे छोटे छोटे एक्झिबिशन जरी बघितले तरी आपल्याला आज आधुनिक केटरिंगच्या जगात काय सुरू आहे, काय नवीन आपण आपल्या तालुका लेवलवर देऊ शकतो याचं ज्ञान प्रत्येकाला येऊन जाईल. सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं मगाशी आमच्या सांगलीच्या अध्यक्षांनी सांगितलं की एकोपा असेल तर आपण परचेसला वस्तू बार्गेन चांगल्या पद्धतीने करू शकतो.
आपली युनिटी, आपला एकोपा हा फक्त या सभेत दिसला नाही पाहिजे, तो वारंवार होणाऱ्या घडामोडीमध्ये, संघटनेच्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती, सक्रियता राहणं गरजेचं आहे. तुमची सक्रियता असेल तर आम्ही पदाधिकारी म्हणून जे त्या खुर्चीला सांभाळण्याचं काम, जबाबदारी जी तुमच्या आशीर्वादाने जी करणारी मंडळी आहे त्यांना काम करायचा मोका तो मिळतो. तुमची उपस्थिती, तुमचं सभासदपद हे फक्त आम्हाला देणारं ऊर्जास्थान आहे. त्या ऊर्जास्थानाचा फायदा तुमच्यापर्यंत कसा पोहोचवायचा यासाठी प्रत्येक जण इथं कमिटेड आहे. फक्त काय होतं की मीटिंग आणि मीटिंगच्या ज्या काही प्रोग्राम दिलेले असतात त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट म्हणजे एकत्र येणं गरजेचं आहे. स्नेह संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संतोष भट, इचलकरंजीचे ज्ञानेश्वर पिसे, पुण्याचे श्री माळीसाहेब, त्याचबरोबर कोल्हापूरचे विवेक शिंदे साहेब आणि आमच्या मंडप असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विजयभाऊ वर्गे, त्याचबरोबर सर्व केटरर्स, व्यावसायिक, या सर्वांचं सातारा जिल्हा मंडप असोसिएशनच्या वतीनं सर्वांचं आपल्या हार्दिक स्वागत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की संघटनेचं महत्त्व आम्हाला गेली 96-97 पासून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे उदय गुजर असतील, राजेश भोसले असतील, रमेश नाना असतील, कार्याध्यक्ष देशपांडे, भरत वैष्णव आज तुम्हाला त्या अध्यक्ष म्हणून आपल्याला व्यक्तिमत्व आहे ना, ते नुसतं भरत वैष्णव म्हणून नाही. भरत वैष्णव म्हणजे धाडस, भरत वैष्णव म्हणजे कृतिशीलपणा, भरत वैष्णव म्हणजे नियोजनबद्धता, भरत वैष्णव म्हणजे एखादा गोष्ट ठाम त्याने केली, मनात आणली तर त्याचं नियोजन कसं करावं, कशा पद्धतीने करावं, एक त्याचं उदाहरण म्हणजे भरत वैष्णव. कारण भरतला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाद्य व्यवसायाचं पहिल्यापासूनच आवडतं. प्रत्येक गोष्टी नाविन्यपूर्ण जे आणायचं, साताऱ्यातलं वेगळं काय आहे, वेगळं कसं आणलं पाहिजे, काय आणलं पाहिजे, हे सगळं भरत शेठला माहिती आहे. तुम्हाला त्याच्या धाडसाचं एक कौतुक सांगतो. धाडस कसं असावं किंवा आपल्यापेक्षा, आपल्या जीवापेक्षा लोकांचं पहिलं कसं होतं, म्हणजे लोकांना कसं पहिलं वाचवतं. काल आपल्या इथं मोठी मॅरेथॉन स्पर्धा झाली. त्या मॅरेथॉन स्पर्धेला अचानक आमच्या मंडप व्यावसायिकांचा एक भोजनाचं ज्या ठिकाणी भोजन बनवतो तो मंडप अचानक मोठ्या पावसाच्या वाऱ्यानं पडला. ते पत्र्याचा मंडप होता. याच्यामध्ये जवळजवळ 30-35 15 ते 20 आचारी, 30-35 कर्मचारी म्हणजे महिला असतील, बाकी जेंट्स कर्मचारी असतील, वाढपी असतील, हे सगळं ते पडल्यानंतर ते पत्र्याखाली गाव नये त्याच्या स्वतःच्या डोक्याला एवढा मोठा मार लागलेला असताना सुद्धा पहिलं ते लोक बाहेर काढण्यामध्ये त्याने एवढं मोठं धैर्य दाखवलं. असा धाडसी ते तुमचं झालं किंवा त्याच्या व्यवसायाचं झालं. पण ज्यावेळेला आम्ही 97-98 पासून काम करतो एकत्र, उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो, उपाध्यक्ष म्हणून ते काम करते, अध्यक्ष म्हणून आमचे उदय गुजर काम करते. पण आमच्यामध्ये एकी एवढी जोरात होती की कुठल्याही ठिकाणी कुठलीही अडचण कधी भासली तर प्रत्येकाच्या माध्यमातून सोडली जायची. आता बरंच एक वैशिष्ट्य सांगतो की आमच्या राजघराण्यापासून असू दे किंवा मोठ्या पदावर कलेक्टरपासून ते खाली सामान्य एखाद्या ऑफिसपर्यंत असू दे, प्रत्येक ठिकाणी त्या माणसाचं संपर्क आहे, नेटवर्क आहे. एखादं तुमच्या व्यवसायाला कुठल्या अडचणीत, कुठल्या ऑफिसला काम राहिलं जरी हे झालेलं असतं, नडलेलं असतं, तर नुसतं एखादा गोष्ट सांगून सुद्धा बरेचसे त्या ठिकाणी माणूस पाठवून किंवा माणसाला फोन लावून ते काम कशा पद्धतीने करून घेता येईल एवढं त्यांच्याकडे ते कौशल्य आहे. म्हणून बरेचसे सारखा माणूस तुमच्या असोसिएशनला लावला. आमचं तर पहिलं भाग्यच आहे की ते आम्हाला मित्र म्हणून आमच्याबरोबर सहकार्य म्हणून काम केलं, आमच्याबद्दल आमचं भाग्यच आहे. दुसरी गोष्ट संघटनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेली आम्ही 2016-17 पासून आमचं म्हणजे ऑल इंडिया मंडप असोसिएशन आहे, आमचं महाराष्ट्र असोसिएशन त्याला संलग्न आहे. याच्यामध्ये गेल्या 6-7 वर्षामध्ये आम्हाला संघटनेच्या माध्यमातून एक एवढं मोठं कुटुंब मिळालं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जाऊ दे, म्हणजे अमरावतीला जाऊ दे, तुम्हाला नांदेडला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, आमच्यातल्या मंडप असोसिएशनच्या एखादा माणसाला फोन केला की तो माणूस
ताबडतोब त्या ठिकाणी तो मला काय अडचण आहे काय नाही, एखाद्या आपण कुठं बाहेर प्रवासात असलो किंवा कुठली आर्थिक अडचण असते, कुठलीही अडचण असू दे, महाराष्ट्रात किंवा देशात आम्हाला कुठेही अडचण आली तर आमच्यातला मंडळ व्यवसाय आमच्यासाठी लगेच तयार आहे. एक दोन उदाहरणं देतो तुम्हाला की आमचा एक वाईचा मंडप आहे संतोष सूर्यवंशी म्हणून, त्याच्या गोडांमधनं जनरेटरची व्हॅन जी असते, जनरेटर टेम्पो 4 तो चोरीला गेल्यानंतर तिथं आमच्या जिल्हा असोसिएशनच्या याच्यावर टाकलं की माझा असा जनरेटर चोरीला गेला. तर आमच्या जिल्हा असोसिएशननं लगेच संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रुपवर टाकलं. तो नगर गावाला दुसऱ्या दिवशी लगेच सापडला, चोरासहित सापडला. पण आम्ही त्या पोलीस स्टेशनच्या भानगडीत पडलो नाही, आपण डॉक्युमेंट त्याच्याकडनं घेतलं. कारण पोलीस स्टेशन करायला म्हणजे पुन्हा तिथं सगळं कंप्लेंट करा, तिथं खेटे घाला, हे करा. त्या म्हणजे संघटनेच्या माध्यमातून असल्या चांगल्या गोष्टी होत असतात. कुणाला कुठल्या गोष्टीची अडचण असली, आम्ही तुमच्या कोरोनाच्या काळापासून आम्ही चांगलं बघलोय. कोरोनामध्ये काय प्रत्येकाला वेळ आली, कोरोनामध्ये आम्ही प्रत्येकाला एकमेकाला सहकार्य करून जास्तीत जास्त व्यावसायिकांना मदतीचा हात आमच्या संघटनेच्या माध्यमातून दिला. गेल्या ह्या 5-6 वर्षामध्ये आज मनसे नाट्य संघटनेचे जवळजवळ 12 ते 13 सभासद आहेत. आज आमच्या संघटनेची स्वतःची 9 ते 10 लाख रुपये डिपॉझिट आहे, फिक्स डिपॉझिट. देशामधलं एकमेव जिल्हा मंडप सातारा जिल्हा मंडप असोसिएशन असं आहे की त्यांचं 100 वास्तूमध्ये स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. तर हे सर्व करत असताना आम्हाला हे म्हणजे आम्ही तर अडचणमधून होतो, कधी मी कधी जिल्हाध्यक्ष होतोय, कधी उपाध्यक्ष होतोय, कधी म्हणजे काय पडत जबाबदारी होते. पण आमचे हे 2 जण आहेत, जरा उठून उभं राहा माझ्यासाठी प्लीज. जास्त हे रमेश नाना साळुंके सचिव आहेत. गेली 7 वर्ष नाबाद सचिव म्हणून काम करतात. आणि जसा माणूस बहादूर दिसतोय तेवढा पैसा असलेला माणूस आहे, खजिनदार म्हणून. कुठल्याही गोष्टीचा आम्ही कंबर छान सुद्धा देत नाही संघटनेमध्ये. जो स्वतःच्या खर्चाने जे असेल ते खर्च करतो, पण संघटनेचा कुठलाही रुपया आमच्या स्वतःच्या खर्चासाठी वापरत नाही. चहाला सुद्धा इतकं आम्ही तंतोतंत पाळतो. आणि ही दोघं त्या गोष्टीचे शिल्पकार आहेत म्हणून आमची संघटना. मित्रांनो, आज तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलाय, तुम्ही कधी एकट्यानं काम करत असताना तुम्हाला अचानक समजा एखाद्या 500 लोकांचं काम तुम्हाला मालक देतो, म्हणजे लग्न मालक देतो, आणि अचानक त्याचं 700 होतं, 800 होतं, 1000 होतं, काही होतं. पण त्यावेळेला मग पळापळी होती. पण हे जर तुमच्या एखाद्या दुसऱ्या व्यवसायाला जर 1-10 माणसं पाठवून दिली, असं झाले काम वाढल्यानंतर, तर ते संघटना म्हणून तुम्हाला मदत मिळू शकते. नाहीतर पूर्वी आपण एकमेकाला पाण्यात पाहायचं, त्याचं काम कसं मिळेल, त्याचं काम कसं चुकीचं व्हायला पाहिजे, त्याला लोकांना जोडे कसे दिले पाहिजे. आता आमच्या मंडळ व्यवसायामध्ये तसं नाही. तुला मटेरियल किती काम करते, चल हे घे, तुला हे कुठं काय म्हणते हे घे. भाऊ मी आता थोडंसं माझ्या अडचण आहे, समजा तुम्ही मागवला ॲक्सिडेंट झाला काय झाला, तर लगेच दुसरा मंडपाला तिथं जातो, त्याचं काय असं नसेल ते काम पूर्ण करतो आणि मार्गाला लावतो. तर ही संघटनेची ताकद आहे. म्हणून आपण एकत्र येणं पाहिजे. आणि एकत्र आल्यामुळे आपल्याला आज तुम्हाला पूर्वी कधी माहीत नसेल की कुठल्या ठिकाणी काय कुठून मिळतं, म्हणजे केटरिंगमधलं असू दे किंवा आमच्या मंडप असोसिएशनमध्ये असू दे, आम्हाला इलेक्ट्रिक मटेरियल कुठं मिळतं, लाईट मटेरियल कुठं चांगलं मिळतं. ह्या संघटनेच्या माध्यमातून वरच्या लोकांची सुद्धा आम्हाला तेवढ्याच पद्धतीनं मदत करतात. आज तुम्ही नुसतं साताऱ्याला बसून जर तुम्ही घरातून बाहेर पडला नाही, तुमच्या व्यवसायापुरतच राहिला, दुसऱ्या व्यवसायाच्या बरोबर तुम्ही फिरला नाही, तर तुम्हाला उद्याच्या जगामध्ये काय गरज आहे, उद्याची गरज काय आहे हे अजिबात तुम्हाला कळणार नाही. आणि हे सगळं करू शकतं ते संघटनेच्या माध्यमातूनच करू शकतं. मी संघटनेत असल्यामुळं आणि वेगवेगळ्या पदावर काम करत असल्यामुळं मला संघटनेचं महत्त्व कळतंय. तुम्ही सुद्धा हळूहळू जेवढ्या पद्धतीनं संघटनेमध्ये एकरूप होऊन काम करा. फक्त बाजूला होऊन तुम्ही राहिला तर तुम्हाला संघटनेचं महत्त्व कळणार नाही. संघटनेमध्ये राहून संघटनेसाठी झटाल त्या दिवशी तुम्हाला संघटनेचं महत्त्व कळत. आणि असंच सर्वांनी आपण एकत्र एकजुटीनं राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज मला अतिशय आनंद होतो
की माझे बरेच जुने मित्र या ठिकाणी आहेत, दयानंद जाधव असतील, आता नाव रमेश चांगले असतील, सगळ्यांची नाव घेत बसत नाही, परंतु एक आनंद एवढा चांगला वाटतो की तुम्ही सर्व केटरर्सवाले एकत्र आला. उद्याच्या जगाला जे आपल्याला जे आव्हान आहे ती पेलण्याची ताकद आपल्याला एकीतनं मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही एकत्र राहणे गरजेचं आहे. मग अशी भटसाहेब बोलले की मंडप असोसिएशनवाले बरोबर असणं म्हणजे सगळं चांगलं असतं. पण मी तुम्हाला एक सांगतो, आमचे सांगलीचे माळी सुनील माळी अतिशय म्हणजे कायम तुम्हाला सहकार्य करणारी व्यक्ती, तर तुम्ही त्यांचे संपर्क करा. सातारची असोसिएशनवाली व्यक्ती म्हणून सांगा, तुम्हाला 100% सातारा असेल, कोल्हापूर सुद्धा आमचे सागरभाई चव्हाण आहेत, बघा तुम्हाला सगळ्या ठिकाणी आमच्या जसं तुमचं केटर असोसिएशनला तुमच्या आम्हाला विशेष म्हणजे ज्या वेळेला आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज असते म्हणजे जेव्हा केटरची तसं बरेच शेठ त्यांचं केटर असोसिएशन आम्हाला कायम सहकार्य करतं. आणि बरेचसे आज मी सुद्धा याच व्यासपीठावर तुम्हाला सांगतो की पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मंडप असोसिएशनला काय सांगाल ती जबाबदारी निश्चित आम्ही मंडप असोसिएशनच्या वतीने पार पाडून एवढं या ठिकाणी बोलताना माहिती दोन शब्द. धन्यवाद साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ते फक्त एकट्याने नाही तर त्यांच्या सोबत होतं प्रचंड मावळ्यांची संख्या. आणि हे मावळे म्हणजे कोण होते, कोणी पारंगत नव्हते, तर ते त्यांच्याच रणनीतीतले. धन्यवाद मॅडम. ज्या कामाचं शरीर माझ्या पिंपरी चोपडीला द्यायला पाहिजे त्या आपण आम्हाला दिलं. धन्यवाद मॅडम. सन्माननीय व्यासपीठ आणि आमच्या सर्व केटरर्समधूनचे अध्यक्ष, सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, मंडप असोसिएशनचे अध्यक्ष, या सर्वांनी आज आपल्याला या ठिकाणी मोलाचा वेळ दिला, मोलाचे सल्ले दिले. हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे सल्ले होते. आपण एकमेकांबरोबर नेहमीच चर्चा करतो, नेहमीच एकजूट असतो, पण जेव्हा इतर अध्यक्ष किंवा इतर संस्थांचे लोक आपल्याला माहिती देतात तेव्हा बऱ्यापैकी आपल्या लोकांना आपली माहिती मिळते. म्हणून आज आम्ही अध्यक्षस्थानी म्हणून 5 जिल्ह्याच्या अध्यक्षांना या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांच्या विचाराची देवाणघेवाण केली. आपल्यातल्या आपल्यात न राहता कोल्हापूर, सांगली, सातारा जो आपला झोन आहे ह्या झोनची ताकद वाढवण्याचा आज आपण प्रयत्न करतोय. आपण आला. धन्यवाद अध्यक्ष साहेब. प्रथम मी आपल्या सर्व केटरर्स बंधू, आज मी या ठिकाणी फार कमी बोलणार आहे, का तर मी आज बोलणार नाहीये आणि काम करून दाखवणार आहे. ही माझी व्याख्या आहे. हे फक्त ह्याला सांगा त्याला सांग, हे करा ते करा, संघटनेचं महत्व आता बऱ्यापैकी लोकांना आज साहेब अध्यक्ष साहेब समजल्यामुळे आजचं रजिस्ट्रेशन 230 आकड्यावर गेलेलं आहे. याची आम्हाला अभिमान आहे. बऱ्यापैकी लोकांना संघटनेचं महत्व हे लक्षात आलेलं आहे. परत त्याच गोष्टी आता सांगण्यात मी माझा वेळ हे देत नाही. जे काम आहे ते आपण सर्वांनी बघितलेलं आहे. माझा जो टीमवर्क आहे, मी माननीय अध्यक्ष साहेब रामभाऊ, मी गेले 8 दिवस झाले साताऱ्यात आहे पण इथं आलेलो नाही. आज पहिल्यांदा काल रात्री 9 वाजता ह्या व्यासपीठावर आलो. मी कामात एवढा बिझी होतो की सातारा ही मॅरेथॉनचं काम माझ्याकडे असल्यामुळं फार मोठी जबाबदारी होती त्या ही मॅरेथॉनला. कारण 10,000 लोक फॉरेनर होते. त्याच्यात त्या डेलिगेशनचं सगळं पुढचं नियोजन, ऑल मॅनेजमेंट माझ्याकडे होती. त्यामुळे मी लिटरली 8 दिवस या ठिकाणी आलेलो नाही मित्रांनो. पण काल रात्री मात्र मी नक्कीच आलो या ठिकाणी. 2 दिवस 3 दिवस मी झोपलेलो नाहीये. 48 तास मी झोपलेलो नाहीये परवापासून. तरी सुद्धा ह्या ठिकाणी फक्त माझे केटरर्स बंधूंनी ही आजचं एक्झिबिशन स्वतःहून केलेलं आहे. मी सगळ्यात माझ्या केटरर्स बंधूंचं आणि माझ्या टीमवर्कचं मनस्ता नमन करतो. असं टीमवर्क
ज्याच्या पाठीशी असेल अध्यक्ष, ती संघटना नेहमीच एकजूटपणे राहणार आणि ते केटरर्स बंधू, ते मंडप व्यावसायिक, समव्यावसायिक नक्कीच एकमेकाचा हात धरून चालतील एवढीच ग्वाही आपल्याला देतो साहेब. या दैनंदिनीच्या जीवनात आपण एकमेकांचा हात धरणं काळाची गरज आहे. आपण एकमेकाला न ढकलता आपण एकमेकाचे हात धरून पुढे चालूया. केटरर्सला मगाशी साहेबांनी सांगितलं तसं की बऱ्याच अडचणी आहेत. एकदा काम घेतलं म्हणजे ते झाले असं नाही. त्याची पर्चेसिंग, खरेदी, तो लेबर येणं, लेबर वेळेवर पोचणं, लेबर आल्यावर त्या आचार्याला किराणा माल देणं, ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत केटरर्स कधी झोपत नाही. त्याचा मोबाईल कधी बंद होत नाही. मग तो रात्री 2ची वेळ असेल, 3ची वेळ असेल का पहाटे 5ची वेळ असेल, सगळ्या गोष्टी होतात ना होतात, जुळतात ना जुळतात. तोपर्यंत केटरर्सला कस्टमरचा फोन येतो, अरे आमचे गेस्ट आले 5 वाजलेत अजून चहा नाही. म्हणजे पहाटे 5 वाजेपर्यंत जुळणीच करत असतो. तोपर्यंत त्याला फोन येतो की अरे आमचे गेस्ट आले चहा नाही. तिथून पुढे तो जातो, मग त्या आचार्याला सांगितलं की आचार्य कशा तुम्ही दूधच दिलं नाही मला. ह्या बेसिक अडचणीच आहे. दूध 2 लिटर असतं, तर ते 2 लिटरसाठी त्या आचार्याला सांगितलं की आम्ही तिथं हजर नाहीये, तू आणत जा, तुला काय असेल ते आम्ही तुला पैसे देत जाऊ. 2 लिटर दूध हे फक्त 150 रुपयाची बाब असते साहेब. तरी तो आचार्य सांगतो साहेब माझ्याकडे 150 रुपये नाहीये, तुमचं तुम्ही आणायचे तिथून आणा. म्हणजे एवढी लहान अडचण सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करावी लागते. ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकमेकाचा हात धरणं फार गरजेचं आहे. कार्यक्रमात नियोजनबद्ध कार्यक्रम करणं गरजेचं आहे. ह्या सर्व करत असताना आपल्याकडे आता सुशिक्षित लोक बऱ्यापैकी आहेत. सुशिक्षितपणात असं झालंय की आपण जेव्हा काम एखादं बुकिंग होतंय त्या बुकिंगच्या आधीच 8-10 दिवस 15 दिवस आधीच आपण पर्चेसिंग करा, मोजमाप ठेवा प्रत्येक गोष्टीचं. खरेदी करताना आधी 15 दिवस पूर्वपासून नियोजन करा, म्हणजे आपलं ते काम थोडं पुढं सुरळीत होईल. बरोबर. हे सर्व करत असताना लेबरच्या गोष्टी आहेत. आपल्या लेबर विषयी आपण थोडंसं जागृत राहिलं पाहिजे की लेबर आपण ज्याचं चाललंय त्याचे लेबर न फोडता एकमेकाचं काम स्वबळावर करा. ह्या गोष्टीत काय होतं की तुम्ही त्याला म्हणता की मी तुला 50, आज तुझ्याकडे 2 काम आहेत म्हणून मी 50 रुपये जास्त देतो, आणि ज्याला खरंच काम घेतलेलं आहे तो बिचारा पळत जातो, त्याचा घाम निघतो, त्याचा बीपी वाढत असतो. म्हणजे एक जण खुश होतो तर एकाचा बीपी वाढतो साहेब. असं न करता आपण एकमेकांचं सहकार्य 100% करूया. ह्या संघटनेत मी एवढंच सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द खरंच मी संपवतो, कारण मी फार भाविक झालोय. मी माझ्या टिंबरसाठी भाविक झालेलो आहे. आपण एकजूटपणे हा भाव भरलेला दिसतो. मला माझ्यावर संघटनेवर विश्वास ठेवून आज स्टॉलधारक व माझे सर्व जिल्ह्यातील केटरर्स बंधू, सातारा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजीचे माझे सर्व सहकारी मित्र, त्यांचे टीम घेऊन या ठिकाणी आज आलेले आहेत. खरंच म्हणजे मला आज मी भाग्य मानतो स्वतःचं की मी आज सर्व केटरर्स बंधूंचा म्हणून अध्यक्ष आहे आणि हे व्यासपीठाने मला आज सन्मान दिलाय. हा माझे सहकारी मित्रांचं मी खरंच एकदा परत कौतुक करतो की मी 8 दिवस नसताना सुद्धा साहेब काल रात्री 9 वाजता मी या ठिकाणी प्रथम आलो, तरी सुद्धा आज परफेक्ट मॅनेजमेंट माझ्या सर्व टीमने केली. मी पुन्हा एकदा माझ्या टीमचे व केटरर्स बंधूंचे आभारी आहे. धन्यवाद.